बिल्डिंग माय ड्रीम होम सिरीज पार्ट 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्लॉग या टायमाला मराठीत बनवणार आहेत, कारण मला खूप असे DMs आलेले की व्लॉग प्लीज मराठीत बनवा. तर आता कलरिंगचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो. तर जसं आपण पाहू शकता, आपण सील चेक करत आहोत त्या डब्याची, कारण मार्केटमध्ये खूप फसवाफसवी चाललेली आहे, ज्याच्यामध्ये डब्बा वेगळा, आतमध्ये कलर वेगळा. त्यासाठी आपण इथे चेक करत आहोत आणि आपण बघू शकता एशियनचा आपण डॅम्प्रूफ वापरत आहेत, एशियन पेंटचा. तर आता आपले जे मित्र आहेत ते आपल्याला उघडून दाखवत आहेत. आणि हा डॅम्प्रूफ असा असतो, बेसिकली घराच्या जसं प्लॅस्टर झाल्यानंतर घराला एक हात डॅम्प्रूफचा मारायलाच पाहिजे. काही लोकं प्रायमर मारतात, पण डॅम्प्रूफचं काम हे असतं की जे प्लॅस्टरमध्ये तडीबिडी गेलेले असतात ते ते भरून टाकतो. सो प्लस मॉइश्चरपासून आपल्या घराला वाचवतो. नंतर आपण थोड्यासाठी घरी गेलेलो. घरी जाऊन आल्यानंतर आपण पाहिलं की आपल्या भावाने खूप असा कलरिंगचा हात मारलेला होता. आता हा संपूर्ण घराला एक कोट आपण डॅम्प्रूफचा करणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण टेरेसवर गेलो, कारण टेरेसवरती आपलं वॉटरप्रूफिंगचं काम चालू होतं. ते आपले भाऊ आहेत, ते वॉटरप्रूफिंग करत आहेत आणि ते आपल्या सबस्क्रायबर राहायला बोलतात. त्याच्याने आपण टेरेसवर पाहिलं की आपलं सज्जा आहे त्याच्यावर आपण वॉटरप्रूफिंगचा एक हात मारलेला आहे आणि सिकाचं आपण वॉटरप्रूफिंग केमिकल यूज केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. सज्जावरती हात मारायचं लोक टेरेसला वॉटरप्रूफिंग करतात, पण सज्जावर करायला विसरतात. सज्जा देखील एक इम्पॉर्टंट भाग आहे. मग आपण बाथरूमकडे गेलो, कारण तिकडे आपलं प्लंबिंगचं काम चालू होतं, तिकडचे अपडेट्स घेण्यासाठी. तसं आपण पाहू शकता प्लंबिंगचं काम चालू आहे. बाहेर कोर कटिंगचा आता सेटअप होईल पटकन. त्याच्यानंतर यांनी कोर कटिंगचा होल केल्यानंतर आपण टेरेसवर गेलो आणि एकदम ते वॉटरप्रूफिंगचं टेस्ट केलं की कसं सुकल्यावरती ते केमिकल कसं दिसते. फॉलो करायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी. तिकडे आपण पाहणार आहोत की अजून काय काय पुढे काम होणार आहे.